नमस्कार. मी प्रिया फुके, प्रभाग क्रमांक 13 क मधनं आपली अपक्ष उमेदवारी चा अर्ज भरलेला आहे आणि त्याच्यासाठी मी उभी आहे. आणि माझं चुनाव चिन्ह जे आहे, जे मला चिन्ह मिळालं आहे ते ट्रॅक्टर आहे. शेतकऱ्याची मुलगी मी, आणि ट्रॅक्टर हे चिन्ह जे आहे संघर्ष आणि मेहनत दाखवतं. आणि संघर्ष आणि मेहनत ही माझ्या आयुष्यात आलेली आहे, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. तर तो संघर्ष आणि मेहनत घेऊन मी ट्रॅक्टर चिन्ह जे मला मिळालं आहे त्याला घेऊन मी आता उमेदवारीसाठी उभी आहे. तर तुम्ही लक्ष द्या. तुमच्यापेक्षाही मोठे मोठे बलाढ्य नेते जे आता या क्षेत्रामध्ये आहेत, उभे आहेत, तुम्हाला काय वाटतं की ठीक आहे, तुम्ही तर विचार केला की ट्रॅक्टरवरती चुनाव चिन्ह घेऊन तुम्ही रिंगणामध्ये उतरल्यात, पण जनतेने तुम्हाला का बरं चूज करावं? तुमचे जे मोठे नेते आहेत, जे होऊन गेलेले आहेत आणि जे आताही रिंगणात उतरलेले आहेत, त्यांनी तुमच्यासाठी काय केलं? तुम्ही पुस्तकाचं परत उलटे पुस्तकचे पानं तुम्ही करायला पाहिजे. त्याच्यामध्ये बघायला पाहिजे की तुमचे जे जुने नेते होते त्यांनी काय तुमच्यासाठी काम केलं आहे, विकसित काम केले की नाही केले, की फक्त तुमच्या. आणि हे मी प्रभागाबद्दल बोलते आहे, नगरसेवकाचे कामं बोलते आहे. तर आता असे कुठलेही आम्हाला कामं झालेले दिसले नाही आहेत. थोडेफार कामं केलेले आहेत आणि जेही केलेले आहेत ते अर्धवट आहेत. अर्धवट कामं का केले, का पूर्ण कामं का नाही केले त्याच्यासाठी. आणि आता निवडणूक होऊन बरेच वर्ष झाले आहेत, तर जे जुने नगरसेवक होते त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. लोकांच्या म्हणजे लोकांना खूपच त्रास होऊन राहिला आहे प्रत्येक गोष्टीचा, ड्रेनेजचा, सगळ्या गोष्टींचा. त्याच्यामुळे आता असं आहे की जुने लोक काय करतील हे मला माहीत नाही, पण मी पहिल्यांदा उतरते आहे आणि मी या विश्वासाने उतरते आहे की त्यांचे जे काही अपूर्ण कामं आहेत ते मी पूर्ण करू शकते आणि मी ते ताकदीने पूर्ण करू शकते. हे त्यांना पण माहिती आहे की त्यांचा आवाज हा शासनापर्यंत कसा पोहोचवायचा हे मला माहिती आहे, तर मी तो पोहोचू शकते. एक परिवार, मोठ्या परिवारामधून तुम्ही वेगळे झालेला आहात, तर तुम्हाला काय वाटतं की प्रभाग हा तुमचा परिवार म्हणून तुम्ही कार्य कराल की काय? मी मोठ्या परिवारातनं वेगळी झाली आहे, सत्यता आहे. पण लोकांना हे पण माहिती आहे की मी त्या परिवारापासून वेगळी जरी झाली असेल तरी मी लोकच हे माझा परिवार आहे. कारण जेव्हापासनं मी वेगळी झाली तेव्हापासून मी एकटी, आपला संघर्ष मी एकटी करते आहे. कुठे ना कुठे लोकांचा मला मनातून प्रेम आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे, जे मी सर्वाईव्ह करते आहे, मी करू शकते आहे. त्यांच्या प्रेमापोटी मला आता उभं राहायचं आहे. आणि त्यांनी जो विश्वास दाखवला आहे लोकांनी, आणि माझ्या प्रभागातल्या लोकांनी जो माझ्यावर अटूट विश्वास जो दाखवलेला आहे, तो मी नक्की पूर्ण करेल आणि ते माझ्यासोबत राहतील हे मला नक्की माहिती आहे. का बरं तुम्हाला असं विचारायला की तुम्ही एक राजकारणामध्ये उतरून लोकांची समाजसेवा करण्यासाठी एक निवडणूक लढवावी? असं आहे की मला पहिले बिलकुल असं वाटलं नव्हतं की मी कधी राजकारणात येईल. पण खरं पाहता मला राजकारण नाही करायचं, मला समाजकारण करायचं आहे. आणि समाजकारण करताना म्हणजे मी आता गेल्या दीड पावणे 2 वर्षापासून मी बघते आहे की प्रभागामध्ये गेल्यानंतर जे लोकांना होणारे त्रास आहे, आणि ते त्रास लोक ज्या आपुलकीने मला सांगताय की ताई आमच्यासोबत असं झालेलं आहे, आमचा अपमान झालेला आहे, आमच्यासोबत आम्हाला हे कामं होऊन नाही राहिले आहे, त्रास होतो लोकांना प्रत्येक गोष्टीचा. पाणी खराब येतं, त्या पाणी खराबमुळे लोकांचं आरोग्य खराब. कचरा हफ्त्यातनं एकच दिवस कचऱ्याची गाडी येते, तर कचऱ्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित नाही आहे. म्हणजे 8 दिवस जेव्हा घरात कचरा असतो तर त्याचा स्मेल, त्याला लागणाऱ्या अळ्या, त्याच्याने आरोग्य खराब. मग आरोग्य खराब तर मग तुमच्याकडले आपले जे दवाखाने आहेत ते इतके खराब की तिथे सोय सुविधा नाही, डॉक्टर्स नसतात, नर्स नसतात. तर मग अशा वेळेस लोकांनी काय म्हणायचं? आणि जे नगरसेवक होते पूर्वीचे ते त्यांच्या जागेवर मिळत नाही, मग लोकांनी आपल्या समस्या सांगायच्या कोणाला? तर असं सगळं बघून मग मला असं विचार आला की बहुतेक होऊ शकते, जसं मी माझ्या संघर्षामध्ये मी माझा आवाज सरकारपर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न केला आणि मी तो पोहोचवला, तसाच मी लोकांचा पण आवाज जे आहेत माझ्या प्रभागातल्या लोकांचा जो आवाज आहे, किंवा महाराष्ट्रातल्या लोकांचा जो काही आवाज आहे, महिलांचा जो काही आवाज आहे, तो मी सरकारपर्यंत पोहोचू शकते आणि त्यांना न्याय देऊ शकते असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी हा विचार केला. तुम्ही आरोग्याबद्दल बोलले आहात, तर शिक्षणाबाबत सुद्धा असं काय तुमचं न्यूज आहे? कारण तुम्हाला पण एक असं बोलगाट लागलेला आहे की मुलांना मोठ्या
शाळेत न शिकवता जिल्हा परिषदमध्ये. पण आपण आता विचार करतो की जिल्हा परिषद या मग नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यांची अवस्था, तर त्याच्यावर सुद्धा तुमचा काही विचार आहे का? बिलकुल. माझं हेच म्हणणं आहे की खूप लोक असे आहेत जे नगरसेवक होते किंवा आहे, ते जे राजकारणात असतात त्यांच्याकडे शाळा असतात बरेचशा, पण त्यांनी ते त्यांचेच शाळा चांगल्या ठेवतात. पण NMCच्या ज्या आपल्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत तिथे खरंच खूप खराब व्यवस्था आहे. मी तिथे जाऊन बघितलं आहे. मी त्या लहान मुलांसोबत बसून गप्पा पण मारल्या आहेत. बिचारे असे खाली बसलेले असतात आणि खूप डस्ट आणि म्हणजे चांगलं नाही आहे. मी एका शब्दात सांगेल की बिलकुल ती शाळेची व्यवस्था बिलकुल चांगली नाही आहे. चार्टमध्ये असं खूप लिहिलेलं असतं की हे 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 अंक सगळे या गोष्टी आहेत, त्याच्यातनं फक्त त्यांना 2च गोष्टी मिळतात. तर मला असं वाटतं कुठेतरी मुलांच्या आरोग्यावर पण आपण म्हणजे आरोग्याशी पण खेळत आहे, त्यांच्या आहारासोबतही खेळत आहे. तर या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे, त्याची काळजी मला घ्यायची आहे. आणि शाळा म्हणजे हे आपलं येणारं भविष्य, मुलं आपलं येणारं भविष्य आहे. तर त्या भविष्याकडे लक्ष देणं आपलं काम आहे. मला असं वाटतं की सर्वात पहिले तर आपण तिथेच लक्ष द्यायला पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण शाळांना सुधरवणे आणि त्या लहान मुलांना फ्युचरसाठी चांगलं घडवणे, तर त्याच्याकडे फोकस करेल.